परमेश्वराचे आभार मानते आणि आपल्या सर्वांचे अभिवादन करते प्रभू येशूच्या नावामध्ये. आज महाराष्ट्र प्रेयर फेलोशिप तर्फे परमेश्वरानं माझी निवड केलेली आहे. खरोखर ही त्याची दया आहे माझ्यावर आणि परमेश्वराचं गुणगौरव माझ्या मुखातून व्हावं याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणताही नाही. महाराष्ट्र प्रेयर फेलोशिप यांचे मी मनापासून आभार मानते, सर्व पदाधिकाऱ्यांचे. आपण मला ही संधी दिलेली आहे. तसेच EPF प्रेयर फेलोशिप ह्याही प्रेयर फेलोशिपचे मी मनापासून आभार मानते. सर्व पदाधिकारी त्यांचे आभार मानते की आपण मला ही संधी दिलेली आहे. सर्व गौरव मी ख्रिस्ताला देते. त्याच्या नामाचा महिमा सदैव वाढत आहो. खरोखर परमेश्वर जेवढं आपण स्तुती स्तवन करावं तेवढं कमी आहे. परमेश्वराच्या नावामध्ये जे कोणी आपले सर्वजण जमलेले आहेत, देवाचे विश्वासणारे माझे बहीण भाऊ, त्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानते. खरोखर परमेश्वराची दया आपल्यावर महान आहे. बांबळ पाळक साहेब, फार सुंदर रीतीने आपण हे संचलन करीत आहात, देवाचं गौरव करीत आहात. आपली वाणी मधुर आहे आणि आपले शब्द सुद्धा अंतःकरणाला भिडणारे आहेत. EPF क्वायर ग्रुपचे तर किती आभार मानू. इतकी सुंदर गीत तुम्ही सादर केली, इतकं छान तो आवाज प्रत्येक वेळी आला. ज्यावेळेस पहिलाच आपल्या EPF ग्रुपचा टर्न होता त्यावेळेला ह्याच ग्रुपनं गाणी गायली होती, परंतु तेव्हा ऐकायला आली नाही. परंतु आज सुधारणा त्यामध्ये झालेली आहे. निश्चितपणे ती गाणी जरी ऐकायला येत नव्हती तरी प्रभू ऐकत होता आणि त्यानं त्याचं गौरव करून घेतलंच. आणि आज मी सर्वांनी समय पाटोळे कोण आहे? आपला आवाज जरासा बंद करा प्लीज. थँक्यू. केला म्यूट केला सिस्टर. येस, मध्ये मध्ये ते लिंक तुटून जाते, असं काही हरकत नाही. परमेश्वराला मी धन्यवाद देते. फार सुंदर गीत गायली वंदना ताई आपण, आणि छान आपण ती EPF ग्रुपची ओळख सुद्धा करून दिली. स्मिता ताई सत्राकर, मनापासून सुंदर शब्द आपण माझ्या बाबतीत उच्चारलेले आहेत. सर्व गौरव मी परमेश्वराला देते. आहिरे पाळक साहेबांची प्रार्थना परमेश्वराचं स्पर्श करून गेली. परमेश्वराचं गौरव त्याच्या नावाला धन्यवाद असो. वचनाकडे वळण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ थोर आणि दयाळू बाप्पा, पुन्हा एक वेळ या सायंकाळच्या समयी तुझ्या पवित्र चरणाजवळ घेतलंस. ही 17वी महासभा तू पुन्हा एक वेळ चालू केलेली आहेस परमेश्वरा. ही संधी तू आम्हाला दिलीस, हे तुझा गौरव करण्याची कृपा तू आमच्यावर केलीस. आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र वचनाद्वारे बोलत असताना प्रभू तू माझं सहाय्य कर. प्रत्येक शब्द तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं येऊ दे. माझ्या अणू रेणूचा ताबा तुझ्या पवित्र हाती घे प्रभू, आणि जमलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा सुद्धा माझ्याच आहे, तुझ्याच हाती असू दे. आणि आमच्या अंतःकरणात त्याद्वारे कार्य कर माझ्या परमेश्वरा, आणि केवळ तुझं आणि तुझं गौरव करून घे प्रभू. येशू ग माझा तारणारा याच्या सामर्थ्यशाली पवित्र आणि गोड नावात मागते, म्हणून तू आहे. आमेन आमेन. देवाला धन्यवाद असो. परमेश्वराच्या वचनासाठी आज मी जे वचन निवडलेलं आहे ते योहान याचा 14वा अध्याय 1 ते 6 हे वचन. योहान 14, 1 ते 6. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या बरोबर आपल्या जवळ घेईन, यासाठी की मी जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. मग त्याला म्हणाला, प्रभूजी आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, तर मार्ग कसा ठाऊक असणार?
येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणीही येत नाही. देव बाप्पाची स्तुती असो. ही पवित्र वचन तो आमच्यासाठी अत्याधिक आशीर्वादित करो. आज जे पवित्र वचन मी या शास्त्र पाठातून निवडलेलं आहे ते म्हणजे 6वं विधान आहे. 6वं विधान. 6वं का म्हणत आहे मी? कारण हे जे योहानाचं पुस्तक आहे, या योहानाच्या पुस्तकामध्ये प्रभूनं स्वतःविषयी 7 विधानं केलेली आहेत. बघा, निर्गमाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्या 3रा अध्याय आणि 14वं वचन, तिथं काय लिहिलेलं आहे बघा. मी आहे हे प्रभू येशू म्हणत आहे त्या ठिकाणी. परंतु त्या आधी काय घटना घडली होती की त्या लोकांना दास्यातून बाहेर काढण्यासाठी परमेश्वरानं मोशेची निवड केली आणि जळत्या झुडपाजवळ त्याला दर्शन दिलं. आणि आता तू जा फारोकडे, काढ आपल्या लोकांना बाहेर. आणि मग त्यावेळेस मोशे विचारतो, मला कोणी पाठवलं? असं मी काय सांगू, मला कोणी पाठवलं? कारण ते विचारणारच आहेत, तुला कोणी पाठवलं आमच्यावर आणि आम्हाला बाहेर काढण्यासाठी, किंवा फारो सुद्धा ते विचारणार आहे. आणि मग त्यावेळेस परमेश्वराचं उत्तर आहे. निर्गम याचा 3रा अध्याय 14व्या वचनामध्ये तो म्हणतो, परमेश्वर मी आहे हे त्या लोकांना सांग. मी आहे याने मला पाठविले म्हणून तू सांग त्यांना. मी आहे. हे परमेश्वराचं नाव आहे, हे परमेश्वराचं वचन आहे. आणि हे परमेश्वराच्या वचनाविषयी ज्यावेळेस आपण योहानाच्या पुस्तकामध्ये पाहतो त्यावेळेस मी आहे हे स्टेटमेंट प्रभू येशूनं 7 वेळेला केलेलं आहे. बघा, पहिलं वचन जे आहे ते काय म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्त? मीच जीवनाची भाकर आहे. योहान 6:35. तुमचं कुपोषण होणार नाही, मी तुम्हाला उत्तम आरोग्य देणार आहे. मीच जगाचा प्रकाश आहे. योहान 8:12. मी मेंढाचे दार किंवा मीच दार आहे. योहान 10:7 आणि 9 ही दोन्ही वचनामध्ये हे आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. मीच मेंढपाळ आहे. योहान 10:11 आणि 14 ही 2 वचन. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. योहान 11:25. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. योहान 14:7. मीच खरा द्राक्षवेल आहे. योहान 15:1. अशी ही 7 प्रकारची विधान मी आहे तो आहे. यहोवा परमेश्वर, यहोवा बाप्पा, यहोवा पिता, ज्याचं पुढं नाव त्यानं तसं सांगितलेलं आहे. पण आरंभ तो म्हणतो मी आहे याने मला पाठवले असं तू सांग. तो मी आहे इथं आपल्याला योहानाच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे योहान समजावून सांगत आहे. आणि या 7 विधानांपैकी 6वं विधान आहे ते म्हणजे मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. योहान 14:6. आता आपण तो शास्त्र पाठ वाचलेला आहे आणि ह्या शास्त्र पाठाविषयी आपण आज चिंतन करणार आहोत. या वचनाविषयी चिंतन करणार आहोत की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे असं परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. बघा, ज्या वेळेला आपल्याला कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी जायचं असतं आणि त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला जायचं असतं तर त्या ठिकाणचा, त्या डेस्टिनेशनचा रस्ता आपल्याला ठाऊक असायला हवा असतो, नाही का? आपण चुकीच्या रस्त्यानं गेलं तर काय होतं, आपण हरवून जातो, रस्ता चुकतो. गेल्या आठवड्यातच आमच्यावर तो प्रसंग आला. आम्ही एका ठिकाणी प्रार्थनेला गेलो, त्या परिसरात सहसा जात नाही, परंतु मग ते नीट माहिती नसल्यामुळे आणि ते GPS वगैरे लावलेलं नव्हतं आणि त्यामुळे आमचा रस्ता चुकला. तो रस्ता माहित नसल्यावर आपण चुकतो. आपण समजा महाराष्ट्रामध्ये आहोत, आम्हाला जायचं आहे दिल्लीला, पण आम्ही जर केरळच्या फ्लाईट मध्ये बसलो, केरळला जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसलो तर चुकीच्या मार्गावर गेलो ना आपण. आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला जाताच येत नाही.
म्हणून डेस्टिनेशनला जर आम्हाला पोहोचायचं आहे, आमच्या ठराविक ठिकाणी जर तुम्हाला मला जायचं आहे, तर आम्हाला योग्य मार्ग माहिती असायला हवा. मला ऐकू द्या, सांगताय की तो मार्ग तुम्हाला आणि मला ज्यावेळेस माहिती असतो त्यावेळेला आम्ही वेळेत आणि योग्य ठिकाणी आणि त्रास न होता आम्ही जाऊ शकत असतो. म्हणून आध्यात्मिक जीवनाचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो, आमच्या आध्यात्मिक जीवनाविषयी, त्या मार्गाविषयी ज्यावेळेस आम्ही विचार करतो, आम्हाला कुठे जायचं आहे? आम्हाला स्वर्गामध्ये जायचं आहे, आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये जायचं आहे, आम्हाला त्या पित्याकडे जायचं आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या सहभागितेमध्ये आम्हाला जायचं आहे. मग यांच्या सहभागितेमध्ये जर तुम्हाला आणि मला जायचं आहे, तर आम्हाला तो मार्ग माहिती असायला हवा. परमेश्वराच्या सानिध्यात त्या स्वर्गामध्ये जायचं, तर अनेकांनी ते मार्ग सांगितलेले आहेत. थोर संत होऊन गेले जगभरामध्ये, आपल्या भारतामध्येही थोर संत झालेले आहेत. निश्चितच या थोर संतांविषयी आमच्या मनामध्ये आदर आहेच आहे, निश्चित आदर आहे, कारण सुंदर त्यांनी आम्हाला मार्ग दाखवलेले आहे. नीतीचे चांगलं वागायला ते आम्हाला शिकवतात, परंतु तो मार्ग आमचा नाही. आम्ही नीतीने वागावं हे निश्चितच चांगलं आहे. त्यांनी अनेक मार्ग दाखवले. या अनेक मार्गांपैकी प्रभू येशू ख्रिस्त तो एक मार्ग आहे का? नाही. या अनेक मार्गांपैकी तो एक मार्ग नाही, तर तोच एकमेव मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्त हाच एकमेव मार्ग आहे. अनेकांनी मार्ग दाखवले. प्रभू म्हणत आहे, मी मार्ग आहे. आमेन. प्रभू आमचा मार्ग आहे, जो आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला, जो आम्हाला आमच्या परमपित्याच्या सहवासामध्ये, जो स्वर्गाच्या स्थानामध्ये घेऊन जातो, तो मार्ग केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. अन्य मार्ग नाहीच. ख्रिस्त एक, कारण तो म्हणतो मीच मार्ग आहे, आणि म्हणून या मार्गावरून आम्हाला जायचं आहे. तेव्हाच आम्ही त्या पित्याजवळ जाऊ शकतो, तेव्हाच आम्ही त्या सर्वकालिक जीवनाची वाट धरू शकतो, तेव्हाच आम्हाला त्या ख्रिस्ताचा सहवास लाभू शकतो. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही या जगामध्ये वावरत असतो, यशया संदेष्ट काय म्हणतो पहा, आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. यशया 53:6. हे सगळं प्रभू येशू ख्रिस्तावरचा हा अध्याय आहे. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, तेव्हा आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. बहकून जातो आम्ही या जगामध्ये. आम्ही त्या परमेश्वर पित्याच्या सानिध्यात जाण्यासाठी, आमच्या मनाचं समाधान करून घेण्यासाठी आपापले मार्ग आम्ही धरीत राहतो. ह्या मार्गाने गेलं तर मला आनंद होईल, ह्या मार्गाने गेलं तर माझे प्रश्न सुटतील, ह्या मार्गाने मी जर जाईन तर माझी प्रगती होईल, अशी आमची धारणा असते. परंतु तसं होत नाही. तो मार्ग म्हणजे केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे, की ज्या मार्गावर आम्ही चालतो, जे आम्ही बहकून गेलेलो आहोत, जे आम्ही हरवून गेलेलो आहोत या जगामध्ये, या जगाच्या पातकामध्ये. आणि म्हणून या मार्गाची तुम्हाला आणि मला नितांत अशी गरज आहे, कारण आम्हाला त्या स्वर्गामध्ये, त्या परमपित्याच्या सानिध्यामध्ये जायचं आहे. आणि अशाच एका हरवलेल्या व्यक्तीविषयी पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, जक्कई. जक्कई असं ज्यावेळेस आपण विचार करतो, लूक याचा 19वा अध्याय आणि 1 ते 10 वचन आहेत. मी वचन वाचणार नाही, आपल्या सर्वांची ती पाठ आहेत, म्हणून मी ते सांगणार नाही. फक्त हा जक्कई जो मनुष्य होता, तो मुख्य जक्कई. प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपले माईक म्यूट प्रत्येकाने करा. आता कुठेतरी प्रार्थना चालली होती, तुम्ही ऑन केला माईक. शिला नावाचा मोबाईल आहे, माझी विनंती आहे, कृपा करून आपले माईक बिलकुल कोणी चालू करू नका, मध्ये डिस्टर्ब होऊन जातो, वक्त्यांना बोलायचं असतं. येस सिस्टर, प्रेज द लॉर्ड. थँक्यू सो मच ब्रदर. आणि ह्या व्यक्तीविषयी पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो, तो म्हणजे जक्कई आहे.
आणि या जक्कयाविषयी असं लिहिलेलं आहे की तो मुख्य जकातदार होता, तो खूप श्रीमंत होता. आणि ज्या वेळेस त्या यरीहोच्या वाटेवरनं प्रभू येशू ख्रिस्त जाणार होता, शिला नावाचा कोणाचा तरी मोबाईल आहे आणि येस तुम्ही इथं बसलात शिला सिस्टर, या ठिकाणी तो मोबाईल चालू आहे आणि तुम्ही कुठेतरी दुसरी प्रेयर अटेंड करत आहे. माझी विनंतीला कृपा करून कुणी असं काही करू नका. या ठिकाणी बसला तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हा, नाही तर या ठिकाणून लेफ्ट होऊ शकता तुम्ही. येस येस ओके ओके मिस्टर, प्रेज द लॉर्ड. त्यांना रिमूव्ह करणार ऍज अ होस्ट हो झाले. जक्कयाविषयी ज्यावेळेस आपण पाहतो, तो श्रीमंत होता, तो मुख्य जकातदार होता, त्याच्या हाताखाली आणखी जकातदार होते. उच्च पद आहे, श्रीमंत आहे आणि त्या यरीहो मध्ये तो राहणारा होता की ज्या यरीहोच्या वाटेवरनं आज प्रभू येशू ख्रिस्त जाणार होता. त्या प्रभूविषयी त्यांनी खूप ऐकलेलं असावं निश्चितच, कारण तो त्याला पाहण्यासाठी धडपडला असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. आणि त्या प्रभूला पाहण्यासाठी तो धडपडत असताना तो गर्दीमध्ये शिरला, कारण प्रभूवरती भरपूर गर्दी होती. 5-5, 10-10 हजारांचा तो जमाव त्या प्रभूच्या मागे होता. तिप्पाड लोक त्याच्या समोर उभे होते आणि जक्कय मात्र बुटका होता. आणि या बुटक्या जक्कयाला, या श्रीमंत जक्कयाला, या मुख्य जकातदार असलेल्या जक्कयाला ख्रिस्त काही दिसेना. गर्दी त्याच्या पुढे होती, धिप्पाड लोक त्याच्या पुढे होते आणि या बुटक्या जकातदाराला मात्र प्रभू काही दिसेना. प्रभू दिसायचा. अशी जर आमची मनीषा असेल तर कोणतं बुटकेपण आमच्यामध्ये आहे? जक्कयाचं शारीरिक बुटकेपण होतं. आज आमच्यामध्ये कोणतं बुटकेपण आहे? आमच्यामध्ये अहंकाराचं बुटकेपण आहे काय? आमच्यामध्ये श्रीमंतीचं बुटकेपण आहे काय? आमच्यामध्ये आमच्या उच्च पदाचा अहंकार भरून उरलाय काय? कोणतं बुटकेपण तुमच्या माझ्यामध्ये आहे की काहीच नाही, पण तरीही आमच्यामध्ये बुटकेपण गर्वाचं आहे, असं बुटकेपण आहे काय? तर आम्हाला ख्रिस्त दिसत नाही. ही बुटकेपणाची गर्दी आमच्या पुढे इतकी टॉवर सारखी उभी असते, यरीहोच्या भिंती सारखी उभी असते की त्यामुळे तो आम्हाला ख्रिस्त दिसत नाही. पण जक्कयाने काय केलं माहितीये? जक्कय चढला उमराच्या झाडावर. ते उमराचं झाड कुठे होतं? ख्रिस्त जाणाऱ्या वाटेवर ते उमराचं झाड होतं. फार सुंदर शब्द आहे ते. ज्या वाटेने ख्रिस्त जाणार होता त्या वाटेवरच्या उमराच्या झाडावर जक्कय चढून बसलाय. कोणती वाट आहे हो ही? ही प्रीतीची वाट आहे. हा प्रीतीचा मार्ग आहे, हा शांतीचा मार्ग आहे, हा तारणाचा मार्ग आहे, हा स्वतः ख्रिस्त आहे. त्या वाटेवर जक्कय चालू पडलं, त्या झाडावर जाऊन बसलं. प्रभू आला त्या ठिकाणी. 5-10 हजाराच्या जमावामध्ये प्रभू चालत आहे. किती गोंगाट असेल, किती गडबड असेल, किती लोक ओरडत असतील, बोलत असतील, पण प्रभू नेमका त्या झाडाखाली येऊन थांबला. म्हणतो, जक्कया त्वरा करून खाली ये, मला आज तुझ्या घरी उतरायचं. एवढ्या गोंगाटात, एवढ्या गर्दीमध्ये त्या जक्कयाचा आवाज, त्या जक्कयाचं अस्तित्व माझ्या ख्रिस्ताला जाणवलं. आणि अंतःकरण जाणणारा, पारखणारा, तळमळ ओळखणारा तो आमचा देव आहे. तो म्हणत आहे, मीच तो मार्ग आहे. त्या ख्रिस्तानं सांगितलं त्या जक्कयाला, त्वरा करून खाली ये, मला तुझ्या घरी उतरायचं आहे. प्रभूला ज्या वेळेस आम्ही खऱ्या अंतःकरणानं शोधण्याचा प्रयत्न करतो ना, तो आम्हाला नावानं हाक मारतो. फक्त हाक मारत नाही तर आमच्या घरामध्ये तो वस्तीला येतो. पण त्या मार्गात आम्ही आहोत का? जक्कय त्या मार्गामध्ये होता आणि म्हणून प्रभू त्याच्या घरी गेलेला आहे. किती आनंद त्या जक्कयाला. 24 स्तोत्र कदाचित म्हणत चालला असेल, अहो इच्छिनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारानं उंच व्हा, म्हणजे हा प्रतापशाली राजा आत येईल. जक्कयाला
आनंद झालेला आहे. हरवलेला जक्कई आहे. बघा तो प्रभू घरात आल्याबरोबर शांत बसलेला आहे त्याच्या एका कोचर. जक्कई उभा राहिला. प्रभू एक अक्षर बोलत नाही. वाचा बायबल, दिसेल तुम्हाला. जक्कयाची सुरुवात झालेली आहे. प्रभू मी कोणाचं काही भांडण घेतलं असेल तर चौपट परत करीन. निम्म द्रव्य मी गोरगरीबात वाटून दे. पश्चाताप त्या मार्गावर उभा आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर उभा आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताशी तो बोलत आहे. जसा तो प्रकाश आत आला, अंधकार पापाचा निघून चाललाय. जसा पावित्र्य प्रवेश करत झालं त्या जक्कयाच्या घरामध्ये, पातक निघून जायला लागलेला आहे. कारण का प्रभू म्हणत आहे, हरवलेले शोधावयास तारवयास मी आलो आहे. आम्ही मार्ग भटकून गेलो होतो. आम्ही हरवलो होतो या जगाच्या राटीमध्ये. आम्हाला मार्ग सापडत नव्हता. जक्कयाला तो मार्ग सापडला. आज तुम्हाला आणि मला तो मार्ग आहे. प्रभू म्हणत आहे, मी मार्ग आहे. तो मार्ग तुम्हाला आणि मला सापडलेला आहे का? त्या मार्गावर आम्ही उभे आहोत का? जक्कई त्या मार्गामध्ये उभा राहिला. जक्कयाच्या विषयी प्रभू येशू ख्रिस्त पुढे जाऊन म्हणतो, आज या घराला तारण प्राप्ती झालेली आहे. किती अद्भुत, किती अवर्णनीय हे वर्णन आहे की परमेश्वरानं एका क्षणात त्याचं तारण केलं. त्याच्या घराण्याचं तारण होईल असं तो म्हणतो. घराण्याचं तारण लगेच होत नसतं, पण त्याला खात्री आहे, विश्वास आहे की जक्कयामुळे सर्वजण माझ्याकडे निश्चित येणार आहे. आमेन. प्रभूची स्तुती असो. जेव्हा हा मार्ग आम्हाला सापडतो, आमचं पूर्ण घराणं त्या परमेश्वराकडे वळाल्याशिवाय कसं राहील? म्हणूनच देवाचं वचन सांगतं, आम्ही मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो. प्रत्येकानं आपापला मार्ग धरला होता. आणि प्रभू म्हणत आहे, मी हरवलेले शोधावयास आणि तारवयास आलो आहे. तो आमचा मार्ग होऊन आलेला आहे. आम्हाला स्वर्गाच्या दिशेनं नेण्यासाठी तो आमच्यासाठी तो आलेला आहे. म्हणूनच तुम्हाला आणि मला या परमेश्वराच्या मार्गात जायचं आहे. याकोबाला सुद्धा ती शिडी दाखवली होती. याकोब कसा होता? तो पातकी मनुष्य होता. आपल्या पित्याला फसवलं, आपल्या भावाला फसवलं, फसवून निघालेला तो. पण तरी सुद्धा परमेश्वर त्या शिडीच्या रूपानं स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे. योहान 1:51 मध्ये आणखी येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले व देवदूतांना चढताना आणि उतरताना, मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पहा. ही जी शिडी आहे ही प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे, हे प्रभू सांगत आहे. मग ही जी शिडी, हा जो मार्ग आहे, स्वर्गातून उतरलेला आहे आणि आम्हाला स्वर्गात नेणारा तो मार्ग आहे. म्हणूनच या मार्गावर तुम्हाला आणि मला चालायचं आहे. या मार्गावर तुम्हाला आणि मला जायचं आहे. ज्या वेळेला 40 वर्ष रानात भटकत होते, मेघस्तंभ होऊन तो आला. उन्हाच्या तापापासून त्या लोकांना त्यानं वाचवलं. आज आम्हाला परिस्थितीचे चटके बसतात, वाईट अवस्था आमची होत असते, परंतु अशा वेळेला हा प्रभू येशू येतो आणि आमचा मेघस्तंभ होऊन आम्हाला थंडावा निर्माण करतो आमच्या जीवनामध्ये. रात्रीच्या अंधकारामध्ये तो येतो, त्यावेळेस तो अग्निस्तंभ होऊन येत असतो आणि आम्हाला त्याच्या प्रकाशाच्या मार्गामध्ये तो घेऊन चालतो, घेऊन जातो. जी काही अंधाराची सत्ता येणारे मार्ग आडवे येतात, त्या सर्वांपासून हा प्रभू येशू तुम्हाला आणि मला सोडवतो. देवाचे थोर सेवक बिली ग्रॅहम आपल्याला माहिती आहे ते काय म्हणतात पहा, जेणेकरून आपले तारण होईल असे कोणतेच नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. हे वचन ते आहे. त्या वचनावर ते काय सांगत होते बघा. एका ठिकाणी ते माझ्या अंतःकरणाला इतकं भिडलं की काही विचारायलाच नको. वधस्तंभावर जाण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्तानं त्या गेत्सेमनी बागेमध्ये प्रार्थना केली होती. हे बापा, हा प्याला तुझी इच्छा शक्य असेल तर माझ्यापासून
टळून जाऊ दे, हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, अशी ती प्रार्थना होती. म्हणजेच बिली ग्रॅहम काय म्हणतात की म्हणजे तो काय म्हणत होता की मनुष्याचे कारण अन्य मार्गाने होऊ शकत असेल तर त्या मार्गाने त्यांना जाऊ दे प्रभू पित्या, हे तो थोडक्यात बोलत होता असं बिली ग्रॅहम म्हणतात. आणि त्यावेळेस त्या पित्याचं उत्तर आहे, नाही बाळा, दुसरा मार्ग मला दिसत नाही, तूच तो मार्ग आहे जो माझ्या लोकांना माझ्यापर्यंत घेऊन येणार आहे. प्रभूला तो प्याला प्यावाच लागलेला आहे. तुम्हाला माहितीये का हा प्याला कोणता होता? आपल्या सर्वांना वाटतं की तो प्याला म्हणजे ते फटके, ती अवहेलना, ते वधस्तंभावरचे ठोकले गेलेले खिळे, हा तो काट्याचा मुकुट, हा तो प्याला नाही. ते तर तो घेणारच होता, तो प्याला पिणारच होता, ते त्याने 3 वेळेला सांगितलेलं आहे. पण एक प्याला ह्याच क्रोधामधला एक होता, आणि तो म्हणजे पित्यापासून होणारी ताटातूट, पित्याचा तो विरह, तो मात्र त्याला सहन होत नव्हता. पित्याचा विरह तो सहनच करू शकत नव्हता. आणि या विरहापासून तू मला सोडवशील पित्या, तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. पण नाही, त्यानं पित्याची ती 3 तास आपण पाहतो ती ताटातूट वधस्तंभावर झालेली आहे. पित्यानं ती पाठ फिरवली त्याच्याकडं, पण ती पाठ कायमची फिरवलेली नव्हती. 3ऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. म्हणून इथे लोकासपत्रामध्ये काय लिहिलेलं आहे बघा, किती सुंदर वचन आहे. 5वा अध्याय 7वं वचन, आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्या जवळ त्याने देहावस्थेच्या दिवसामध्ये मोठा आक्रोश करीत अश्रू गाळीत व प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. वधस्तंभावरचं मरण, ते खिळे, ती अवहेलना, तो काट्यांचा मुकुट तर सहन झालाच झाला, करावाच लागला. पण जी ताटातूट होती ना, ती मात्र प्रभूला त्या पित्यानं पुनरुत्थित केलेला आहे आणि आपल्या जवळ घेतलेल्या उजव्या हाताला त्याला बसवलेला आहे. ही प्रार्थना ऐकली, आणि म्हणूनच त्या वेळेला हा पुनरुत्थित झाला. म्हणून तुम्हाला आणि मला आशा आहे, त्याला पुनरुत्थित करणारच होता. त्याचा त्याग झाला म्हणून आमचा स्वीकार झाला, त्याला मरण आलं म्हणून आम्हाला जीवन प्राप्ती झालेली आहे, त्याचं पुनरुत्थान झालं म्हणून तुमचं आणि माझं सुद्धा पुनरुत्थान होणार आहे. पण अट मात्र एक आहे, प्रभू म्हणत आहे मीच मार्ग आहे, या मार्गाने जो येतो तो हरवला असला तरी सापडतो, आणि आम्हाला शोधण्यासाठीच आलेला आहे. आम्ही सापडलो आहोत त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे या वचनामध्ये प्रभू म्हणत आहे की मीच सत्य आहे. मार्ग तर आहेच आहे, पण मीच सत्य आहे. जे काही सत्य जगामध्ये आहे त्या सत्याचा एक भाग तो नाही. सत्याचे स्रोत या प्रभूपासून आहे. एकमेव सत्य तोच आहे. जसा एकमेव मार्ग तो आहे, तसं एकमेव सत्य सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त हाच आहे. आणि हे कशावरून आपण म्हणू शकतो? कारण योहानाच्या पुस्तकात 1ला अध्याय 1लंच वचन सांगतं आपल्याला, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले, सर्व काही त्याच्याद्वारे झालेले आहे. तोच एकमेव सत्य आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव सत्य आहे. आणि हे जे जाणतात ना त्यांना तो लागतो. परंतु काही लोक मात्र जाणूनही अनितीनं सत्य लपवून ठेवतात. बघा प्रभूचं वचन काय सांगतं, रोमकरास पत्र याचा 1ला अध्याय आणि 18वं वचन, वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध प्रकट होत असतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या शास्त्रांना आणि पुरुषांना ढोंगी म्हणत आहे. देवाचा क्रोध त्यांच्यावर येतो अशामुळं, कारण हे लोक ढोंगानं वागत होते. सगळं काही त्यांना माहिती होतं. बघा लूक याचा पुस्तक
11वा अध्याय 52व वचन सांगतं, तुम्हा शास्त्रांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला. ज्ञानाची किल्ली म्हणजे सत्य त्यांना माहिती होतं, तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यांनाही प्रतिबंध केलेला. ते इतरांनी आत जाऊ देत नाही. ज्ञानाची किल्ली आहे, सत्य समजलेला, पण स्वतःही आत जात नाही, इतरांनाही आत जात नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, सत्य तुम्हाला समजेल. योहान 8:32. आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. त्या शास्त्री आणि पुरुषांशीच वादविवाद आहे, ते त्यावेळेलाच उच्चारलेलं आहे वचन आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, की तुम्ही लबाडीचा पुत्र आहेत, जो सैतान लबाड्यांचा बाप आहे, त्याचे तुम्ही संतान आहात, त्याचे तुम्ही वंशज आहात. तुम्हाला सत्य समजत नाही, आणि समजलं तरी तुम्ही ते दाबून ठेवत असतात. म्हणून परमेश्वर त्यांना दोष देत आहे. परमेश्वर त्यांना सांगत आहे की तुम्ही लबाडीनं सत्य ते लपवून घेतात. बघा, परप्रभूच्या जन्माच्या वेळेस विचारलं त्या शास्त्र ज्ञानी पुरुषांनी की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा, यहुद्यांच्या राजाचा जन्म कोठे व्हावा. लगेच उत्तर आलं, यरूशलेम बेथलेहेमात त्याचा जन्म व्हावा म्हणून लगेच उत्तर त्यांनी दिलं. पाहायला गेले का ते तिथून अवघे 3-4 किलोमीटरच्या अंतरावर होतं. हे ज्ञानी पुरुष तर किती लांबचा प्रवास करून आले होते, परंतु हे लोक मात्र गेले. सत्य दाबून ठेवणारे लोक आहेत, त्यांच्यावर देवाचा क्रोध येत असतो. म्हणून ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल, आणि ते म्हणतात की आम्ही कुठल्या बंधनात आहोत, आम्ही तर अब्राहमाचे पुत्र आणि कन्या आहोत, आम्ही दास्यात जाणारे लोक नाही. परंतु त्यांना हे समजत नव्हतं की त्या पातकाच्या दास्यामध्ये आम्ही जन्मापासूनच आहोत. एकही मनुष्य नीतिमान नाही, एकही नाही, असं देवाचं वचन स्पष्टपणे आपल्याला सांगतं. सर्वजण त्या बंधनामध्ये आहेत. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. कारण हा ख्रिस्त जो आहे, जो आमचं सत्य आहे, तोच आम्हाला या पातकाच्या बंधनातून बंधमुक्त करण्यास केवळ समर्थ आहे. इतर कोणीही आम्हाला या पातकाच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही. ज्या वेळेला कर्नेल्याचा विचार करतो, प्रेषितांची कृत्ये याच्या 10व्या अध्यायामध्ये कर्नेल्याविषयी सांगितलेला आहे. बघा, कर्नेल्या हा काही यहुदी नव्हता, इस्रायली नव्हता, तो विदेशी होता. तो विदेशी होता. मोबाईल ऑफ करा आपला. तो विदेशी होता आणि त्या ठिकाणी परमेश्वर, तो कसा होता, यहुदी नव्हता. आणि त्या वेळेला असं डिस्टर्ब होतं फार. प्रभूची स्तुती असं, परमेश्वरा ही सर्व अडखळणं तुझ्या कृपेनं तू दूर कर. आणि तो विदेशी मनुष्य होता, परंतु तो कसा होता, अतिशय चांगल्या स्वभावाचा होता. तो दान धर्म करणारा होता, तो प्रार्थना करणारा होता, देवाच्या वचनात चालणारा होता, तो देवासमोर प्रार्थना करणारा होता. फक्त एक उल्लेख नाही, तो कोणत्या देवाची प्रार्थना करीत हा उल्लेख नाहीये, पण बाकी सगळ्या गोष्टी त्या कर्नेल्याच्या चांगल्या होत्या. आणि मग त्या ठिकाणी काय झालेलं आहे की तो त्याला बंधमुक्त करण्यासाठी, बघा सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत कर्नेल्यामध्ये, तरी परमेश्वरानं तो बंधमुक्त भावाची इच्छा व्यक्त केली. आणि इकडे त्याने पेत्राला उभं केलं की पेत्रा, तू जा त्या ठिकाणी कर्नेल्याच्या घरी आणि त्याला माझ्याविषयी सांग, माझं सत्य तू त्याला सांग. आणि मग पेत्र त्याप्रमाणे गेला. आणि इकडे कर्नेल्याला सुद्धा सांगितलं की तुझी माणसं या ठिकाणी पाठव आणि त्यांना घेऊन ये तू इथे. त्या कर्नेल्यासाठी परमेश्वरानं पेत्राला उभं केलेलं आहे. बघा, प्रेषितांची कृत्याचं 10व्या अध्यायामध्ये एक वचन असं सांगतं, 34वं वचन, देव पक्षपाती नाही. पक्षपाती हा शब्द लक्षात ठेवा. हे मला पक्के ठाऊक आहे, प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत
तो त्याला मान्य आहे. पक्षपाती नाही, हा यहोदी नाही, तरी परमेश्वराचं लक्ष त्याच्याकडे आहे. कारण तो नीतीनं वागणारा होता, तो दान धर्म करणारा होता, तो सर्वांची काळजी घेणारा होता, तो प्रार्थना करणारा होता. आणि म्हणून प्रभूचं लक्ष त्याच्याकडे यासाठी गेलेलं आहे की या चांगल्या माणसाचं जर कारण व्हायचं असेल तर सत्य त्याला माहिती असायलाच हवं. आणि म्हणून या सत्याची ओळख करून देण्यासाठी पेत्राला उभं केलेलं आहे. पेत्राने येऊन सार काही त्याला सांगितलं प्रभूविषयी. आणि जसं त्या माडीवरच्या खोलीमध्ये तो पवित्र आत्मा उतर अन्य भाषा ते बोलू लागले, तसंच या ठिकाणी झालेलं आहे. आणि सगळेजण अन्य भाषेमध्ये बोलू लागले. देवाचं दान प्रत्येकाला प्राप्त झालं आणि सर्वांनी बाप्तिस्मा सुद्धा घेतलेला आहे. बंधमुक्त झाला तो कर्नेल्या. सत्य त्याला समजलं की ख्रिस्ताशिवाय मला तरण उपाय नाही. ख्रिस्त हा एकमेव मार्ग आहे, ख्रिस्त हा एकमेव सत्य आहे माझ्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी. आणि त्यानं ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. पौलाच्या बाबतीत जेव्हा आपण म्हणतो पक्षपाती हा शब्द आला म्हणून पौलाचं उदाहरण मी घेते. एक विदेशी उदाहरण झालं, एक पौलाचं उदाहरण मी घेत आहे. कारण पौल हा ख्रिस्ती मंडळीचा फार छळ करणारा होता हे आपल्याला माहितीये. दिमिश्काच्या वाटेवर त्याला प्रभू येशू ख्रिस्तानं दर्शन दिलेलं आहे. ती वाणी स्वर्गातून काय म्हणाली, पौला शौला शौला माझा छळ का करतोस. शौल त्याचा छळ करीत होता का? त्यावेळेला ख्रिस्त तर देहरूपानं या जगामध्ये नव्हता, त्याचं पुनरुत्थान झालेलं होतं, तो स्वर्गामध्ये सुद्धा गेलेला होता. तरी ती वाणी काय म्हणत आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, शौला शौला माझा छळ का करतोस. शौल कोण होता माहितीये? इब्र्यांचा इब्री, बन्यामिनाच्या वंशात, गमलेलाच्या चरणाजवळ बसणारा यहुदी तो होता. आणि मंडळीचा आवेशाने छळ करणारा म्हणजे नियमशास्त्रप्रमाणे कट्टरपणे चालणारा असा तो होता. आणि त्या पौलासाठी म्हणत आहे प्रभू, शौला शौला माझा छळ का करतोस. शौल तर त्याचा छळ करीत नव्हता, पण शौल मंडळीचा छळ करीत होता. आणि म्हणून त्याला सुद्धा ते सत्य करण्याची गरज होती. आणि म्हणून प्रभू त्याच्याशी बोलत आहे. आणि मग तो म्हणतो, प्रभू तू आहेस तो, ज्या येशूचा तू छळ करतोस तुम्ही. ज्या वेळेस आम्ही विश्वासणाऱ्यांचा छळ करतो, देवाच्या सेवकांचा छळ करतो, त्यांच्याविषयी निंदा करतो, वाईट विचार करतो, वाईट बोलतो, वागतो, त्यावेळेला आम्ही ख्रिस्ताचा छळ करीत असतो. आम्हाला सत्यच समजलेलं नसतं. म्हणून तुम्हाला आणि मला जर आम्ही असं वागत आहोत तर आम्हाला बंधमुक्त होण्याची नितांत गरज आहे. पौलाला गरज होती आणि परमेश्वरानं त्या पौलाला बंधमुक्त केलेलं आहे. कारण परमेश्वर हा पक्षपाती नाही. त्याचं लक्ष त्याच्या यहुदी लोकांकडे आहे, जो निवडलेला वंश आहे, इस्रायल लोक. आणि त्याचं लक्ष तुमच्या माझ्यासारख्या विदेशी लोकांकडे आहे, कर्नेल्यासारखे जे आहेत. त्या आम्हालाही सत्य समजावं ही त्याची तळमळ आहे. आणि म्हणून आम्ही अपंग असू दे किंवा आम्ही धडधाकट असू दे, आम्ही अशक्त असू दे, आम्ही सशक्त असू दे, आम्ही गोरे असू दे, आम्ही काळे असू दे, विश्वासणारे असू दे, अविश्वासणारे असू दे, लहान मुलं असू दे किंवा प्रौढ असू दे, प्रत्येकाला ते सत्य जाणून घेण्याची गरज आहे. आणि हे सत्य प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त ते सत्य आम्हाला दाखवतो. कारण जेव्हा हे आम्हाला सत्य कळतं त्यावेळेस आम्ही पश्चातापाकडे वळतो. आणि जेव्हा पश्चातापाकडे वळतो त्यावेळेला आमचा नव्यानं जन्म होत असतो. जेव्हा नव्यानं जन्म होतो आम्ही ख्रिस्त या मार्गावर चालायला लागतो. आणि आमची वाटचाल आता सार्वकालिक जीवनाच्या दृष्टीनं पुढे आणि पुढे होत असते. म्हणूनच तुम्हाला आणि मला ज्यावेळेस हे सत्य समजतं त्यावेळेस ते सत्य आम्हाला बंधमुक्त करीत असतं. तो श्रीमंत तरुण आला प्रभूकडे, त्याच्या पायावर पडला, उत्तम गुरुजी, बघा किती तो प्रामाणिक, उत्तम गुरुजी, सगळं मला सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी मी काय करू प्रभू. प्रभू म्हणतो, तू आज्ञा पाळतोस का? तरुणपणापासून प्रभूने साऱ्या आज्ञा सांगितल्या, एक सोडून सगळ्या पाळतो परमेश्वरा मी त्या आज्ञा. आणि मग ती एक आज्ञा का सांगितली नाही तर त्याच्यात उणे पण त्याला दाखवायचं होतं.
कुठे तो अडखळतो हे प्रभूला दाखवायचं होतं. प्रभू म्हणतो जा सर्व काही गरीबात वाटून देन, माझ्या मागे ये. खूप श्रीमंत होता असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. आणि म्हणून तो तयार झाला नाही. देव बापाचं वचन सांगतं तो निराश होऊन गेलेला आहे. त्या सार्वकालिक जीवनापर्यंत तो आला. त्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत आला. प्रभूनं प्रीती केली त्याच्यावर, पण तरी निराश होऊन निघून गेले. का बरं असं झालं? कारण सत्य जाणून घेण्याचा त्यानं प्रयत्नच केला नाही. प्रभू त्याला दाखवू पाहत होता सत्य काय आहे, की बाळा सगळ्या आज्ञा पाळतोस तू म्हणतोस, पण नाही, तुझ्यामध्ये लोभ आहे. त्या तुझी जी संपत्ती आहे तिचा मोह तुला अनावर आहे. आणि ज्या संपत्तीला तू प्रथम स्थान दिलेलं असल्यामुळं पहिलीच आज्ञा तू मोडत आहे, की माझ्या समोर तुला अन्य देव नसत. आणि तुझा देव तर तो पैसा आहे, ती संपत्ती तुझा देव झालेला आहे. त्यानं सत्य जाणून घेतलंच नाही आणि निराश होऊन तो निघून गेले. आज हे सत्य तुमच्या माझ्या दारामध्ये आहे. माझ्या प्रिय बहिणींनो, भावांनो, दार ठोकीत आहे तो, दार ठोकीत आहे. दार उघड, मी तुझ्या बरोबर येऊन जेवीन. केवढा होणार आहे आपला हा. तो प्रभू तुमच्या माझ्या बरोबर जेवायला तयार आहे. पण आम्ही दार उघडतो का? ते सत्य जाणून घेतलंय का? तो मार्ग आम्ही ओळखला आहे का? आम्हाला ते सत्य जाणून घ्यायचं आहे आणि तो मार्ग आम्हाला ओळखायचा आहे. आणि जेव्हा हे आम्हाला समजतं, आम्ही बंधमुक्त होतो. आम्ही सार्वकालिक जीवनाच्या वाटेकडे वाटचाल करतो. तिसरी गोष्ट प्रभू म्हणत आहे की सार्वकालिक जीवन मीच आहे, मार्ग, सत्य आणि जीवन. जीवन देणारा हा तुमचा माझा प्रभू आहे. जीवनाविषयी किती बोलावं, पण वेळ संपत आलेली असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी जीवन आहे. ही जीवन प्राप्ती केव्हा होते बघा, 2-3 वचन मी वाचते. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त. विश्वासानं ते प्राप्त होतं. कोणावरचा विश्वास? प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास. योहान 5:24, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो, ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणारच नाही. तो मरणातून जीवनात पार गेलाच आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तावर ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो, आम्ही मरणातून जीवनात पार जातो, कारण तो आमचं जीवन आहे. योहान 10:28, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही, त्यांना माझ्या हातातून कोणीही हिसकावून घेणार नाही. सुरक्षा आहे ही प्रभूची आमच्या भोवती. ज्या वेळेस तो जीवन म्हणून आम्ही त्याचा स्वीकार करतो, त्यावेळेस आमचं जीवन, मग ते पृथ्वीवरचं असू दे किंवा पारलौकिक असू दे, म्हणजे स्वर्गातील सगळं जीवन आमचं त्या प्रभूच्या त्या सनातन बाहूमध्ये आहे. आम्ही त्या सनातन बाहूमध्ये सुरक्षित आहोत. आम्हाला कोणीच काही करू शकत नाही, कारण प्रभूचं स्वतःच हे वचन आहे. योहान 17 काही वचन, जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एक खरा देव, त्या तुला, हे प्रभूचे शब्द आहेत, त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावं. प्रभू येशू ख्रिस्त आमचं जीवन आहे हे आम्ही ओळखावं, कारण त्या पित्यानं त्याला पाठवलेलं आहे. या जगावर त्याने ती प्रीती केलेली आहे. आम्ही सर्व वाकून गेलो होतो. आम्ही सर्व पापाच्या अंधकारात चाच पडत होतो, हरवून गेलो होतो. त्यामुळे त्या वेळेला या परमेश्वर पित्यानं त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी पाठवला. आमच्या जीवनाची गरज होती तो प्रभू आमच्यामध्ये यावा, कारण आम्ही सर्व मरण पंथाकडे होतो. आम्ही सर्व मृत झालेले असं होतं. मनुष्य जात ही पातकामध्ये पडलेली होती आणि त्यामुळे मृत्यू आमच्यावर ओढवलेला होता. मृत्यू म्हणजे परमेश्वर पित्यापासून सेपरेशन, आणि तेच प्रभूला नको होतं.
वधस्तंभावर. तसंच आम्हाला सुद्धा त्या पित्यापासून ज्यावेळेस आमचं सेपरेशन होतं, आम्ही अगदी अंधकारात असतो, दलदलीच्या प्रदेशामध्ये असतो, आम्ही मृत्यूच्या मार्गामध्ये असतो. ही मृत्यूची धोंड आमच्यावर लोटली गेली होती बागेमध्ये. ज्यावेळेस आज्ञाभंग झाला, आमच्यावरती मृत्यूची धोंड लोटली गेली. शिक्कामोर्तब प्रत्यक्ष परमेश्वरानंच तिच्यावर केलेला होता. ज्यावेळेस तू आज्ञा मोडशील त्यावेळेस तू खचित मरशील, हा शिक्का परमेश्वराकडून होता. ही धोंड कोण बाजूला काढेल आमच्यासाठी? त्या स्त्रिया विचार करीत होत्या पुनरुत्थानाच्या दिवशी, कारण त्यांना त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहाला मसाले लावायचे होते. तसं तुमच्या आणि माझ्या जीवनावर सुद्धा ही मृत्यूची धोंड पडलेली होती. कोण ही धोंड आमच्यासाठी बाजूला करेल? ते जीवन आलं स्वर्गामधून, ते जीवन उतरलं त्या स्वर्गामधून तुमच्या आणि माझ्यासाठी, आणि त्यानं ती धोंड मृत्यूची बाजूला केली. स्वतः मृत्यूला सामोरं केलेला आहे. आम्हाला त्याच्या मागे त्यानं सुरक्षित ठेवलेलं आहे. पापाचं ओझ त्यानं वाहून घेतलं आणि आम्हाला मात्र त्या पापापासून मुक्ती दिलेली आहे. तो मृत्यू, तो पित्याचा विरह त्यानं सहन केला. आमची आणि पित्याची मात्र त्यानं भेट घडवून दिलेली आहे. मृत्यूपासून सोडवीत आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये हा ख्रिस्त घेऊन आलेला. किती उपकार मानू मी या प्रभूचे. सर्व दुःख त्यानं तुमच्या माझ्यासाठी सहन केलेलं आहे. ती रक्ताची धार वाहिलेली आहे त्याच्या संपूर्ण शरीरामधून. तो मृत्यू पावल्यावर सुद्धा तो जिवंत आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्याच्या कुशीमध्ये तो भाला घुसकला. काय आलं त्या कुशीमधनं बाहेर? रक्त बाहेर आलं आणि पाणी बाहेर. माहिती रक्त काय सांगत आहे तुम्हाला आणि मला? मी तुमची खंडणी पूर्ण भरलेली आहे. आमेन. आणि ते पाणी सांगत आहे प्रभूच्या कुशीमधलं, तुम्ही शुद्ध झाला आहात. आमेन. प्रभूच्या त्या रक्तामुळे आमची खंडणी भरली गेलेली आहे. आम्ही पापमुक्त झालो आहोत, आम्ही शुद्ध झालो आहोत. ते पाणी त्याच्या कुशीमधलं आम्हाला सांगत आहे. त्या प्रभूनं तुम्हाला आणि मला मरणातून सोडवलं आणि जीवनामध्ये पार नेऊन ठेवलेला आहे. तो म्हणतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरणातून जीवनात पार गेलाच आहे. बघा, आदम आणि हवेला पातक केल्यानंतर ते चर्म होते आपले, ते अंजिराचे वस्त्र नेसून लपून बसले. प्रभू आला, म्हणतो, कुठे आहेस आदामा? आता म्हणतो, मी लपलोय झाडाच्या मागे. प्रभू ते विचारत नव्हता त्याला, तू कुठे लपलायस? आदामा, तुला कळत का तू पापामध्ये पडलेला आहेस? तुझी आणि माझी ताटातूट झालेली आहे. माझा अत्यंत प्रिय लेकरू माझ्यापासून दुरावला गेला आहे. याच्या वेदना होत्या त्या परमेश्वराला, म्हणून तो शोधत आला त्याला. त्याने ती अंजिराची वस्त्र नेसली. प्रभूनं काय सांगितलं? त्याचा उपयोग नाहीये. प्रभू म्हणाला का त्यांना, आता तुम्ही विचारते ते बघा, ते तो प्राणी आहे, तो कोकरा आहे, तो मारा, त्याचं रक्त सांडा आणि मग त्याची ती चर्म वस्त्र नेसा, असं म्हटलंय का प्रभू त्यांना? नाही. त्या पित्यानं, त्या परमेश्वरानं स्वतः तो कोकरा शोधला, तो वधला आणि त्याची चर्म वस्त्र काढली, त्याचं ते चामडं काढलं. आणि उत्पत्ती 3:21 मध्ये असं लिहिलं आहे, परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्म वस्त्रे करून त्यास घातली. परमेश्वराने स्वतः ती नेसवली त्यांना नाही नेसायला सांगितली. आमच्या कर्मानं आम्हाला जीवन प्राप्ती नाही. ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो, ते तो रक्त सांडतो, ते पाणी त्याच्या कुशीतून बाहेर येतं, आम्ही शुद्ध होतो, आमची खंडणी पूर्णपणे भरली जाते. त्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला ती जीवन प्राप्ती अगदी मुक्तपणे, मुक्त हस्ते आमच्यावरती उधळण केलेली आहे. प्रश्न एकच आहे, त्या ख्रिस्ताचा आम्ही मार्ग म्हणून स्वीकार केला का?
त्या ख्रिस्ताला आम्ही सत्य म्हणून स्वीकारलं आहे काय? त्या ख्रिस्ताला आमचं जीवन म्हणून आम्ही स्वीकारलेलं आहे काय? तो ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी आलेला आहे. ती भाकर एकदाच मोडली गेली त्या वधस्तंभावर, पण तो जो जीवनाचा, तो आरोग्याचा प्रवाह आहे ना, तो आतापर्यंत वाहत आहे. हा कृपेचा काळ आहे. घेऊया ती भाकर, मिळवूयात ते जीवन आणि त्या मार्गात चालत, त्या सत्यावर पाऊल टाकत आणि ते जीवनाची जी प्राप्ती आहे, सार्वकालिक जीवनाची प्राप्ती आपण सर्व मिळवूया. कारण तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे, माझ्याद्वारे आहे वाचून पित्याजवळ कोणीही जात नाही. काही करायचं नाही, फक्त विश्वास ठेवायचा, पूर्ण अंतःकरणानं त्या ख्रिस्ताला स्वीकारायचंय, जीवन त्याच्या हाती समर्पित करून द्यायचे. खरोखर आम्ही त्याचे आहोत. विपुल जीवन प्राप्त करून घेणारे आम्ही ख्रिस्ताचे आहोत. कारण तो आमचा मार्ग आहे, तो आमचं सत्य आहे आणि तोच केवळ आमचं जीवन आहे. प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. आमेन, आमेन.